महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी भंडाऱ्यात उद्या अमित शहांची सभा आहे। मात्र या सभेवर पावसाचं सावट असून सध्या सभास्थळावर युद्ध पातळीवर कार्यक्रमाची तयारी सुरू आहे। या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाईंनी। पूर्व विदर्भामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्याच्या प्रचाराचा आता अंतिम टप्प्यामध्ये प्रवास सुरू झालेला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पूर्व विदर्भातील रामटेक मधील कनान आणि चंद्रपुरामध्ये 2 भव्य प्रचार सभा महायुतीच्या उमेदवारांसाठी झालेल्या आहेत। आज साकोली येथे राहुल गांधींची सभा होत आहेत, तर उद्याला महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची साकोलीमध्ये प्रचार सभा होत आहे। आज बघू शकता आपण साकोलीतील करंजेकर महाविद्यालय परिसरामध्ये ज्या स्थळावर अमित शाह यांची प्रचार सभा होणार आहे तिथे आपण आलेलो आहोत। मागील 5 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा पाऊस सुरू आहे आणि या सभास्थळावर बघू शकता अशा पद्धतीनं चिखलाचं साम्राज्य या पावसामुळे आलेलं आहे। इथे या सभेची पूर्ण तयारी सुरू आहे। सुरक्षेच्या दृष्टीने मोठा इंतजाम लावलेला आहे। बारीक सारीक गोष्टींचं इथं कसून चौकशी तपासणी करण्यात येत आहे। डॉग स्क्वॉड असो की अन्य पोलीस यंत्रणा इथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तपासण्या करत आहे, चौकशी करत आहे। कुणी इथे पोहोचण्याच्या पूर्वी त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे। उद्या होणाऱ्या या सभेच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारात ला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा या प्रचारामध्ये नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे। भंडाऱ्यामध्ये होत असलेली अमित शाह यांची ही पहिलीच पूर्व विदर्भातील सभा आहे। या सभेच्या माध्यमातून ते विरोधकांवर काय टीकास्त्र सोडतात याकडे काँग्रेससह इतर घटक पक्षातील नेत्यांच्याही आणि नागरिकांच्याही लक्ष लागलेले आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, साकोली, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।